नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या ज्या असतात त्या लोकांना खटकत असतात. म्हणजेच आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून त्यांना नाराजगी येऊ शकते. ती गोष्ट मात्र आपल्याला कळत नाही. आपण अनायसा बोलून जातो, पण ती समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात ती गोष्ट अशी फिट होते की त्याच्यानंतर ती आपल्यापासून दूर जाऊ लागतात. चला तर मित्रांनो, असेच काही संकेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. कधी तुम्ही असा विचार केलाय का की तुमच्या काही सवयी किंवा वागणं हळूहळू लोकांना तुमच्यापासून दूर घेऊन जात आहेत आणि कोणीही ती गोष्ट डायरेक्ट तुमच्या तोंडावर सांगत नाही. मात्र जसं वय वाढत जातं तसं काही गोष्टी आपोआपच आपल्या वागणुकीत येत असतात. काही सवयी चांगल्या असतात ज्या आपल्या अनुभवातून आलेल्या असतात, पण काही सवयी अशा असतात त्या आपल्याला नकळत होत असतात. इतरांच्या नजरेत आपले जो प्रभाव आहे तो कमी पडत असतो. तुम्हाला वाटतं मी तर जसा होतो तसाच आहे, माझं जे रूप आहे खरं तेच मी वागतोय, पण समोरची व्यक्ती मात्र ते समजत नाही. ते काहीच बोलत नाही, पण तुमच्याविषयीचं त्यांचं मत हळूहळू बदलायला लागतं. मग ते तुमच्या घरातील व्यक्ती असो, तुमचे मित्र असो किंवा एखादी अनोळखी व्यक्ती ज्याच्याशी आपण चालू संवाद करत असतो, अशा लोकांचं सुद्धा मन आपल्यापासून नाराज होत असतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडत असतात. सगळ्यांना त्या जाणवत असतात, पण कोणीही स्पष्टपणे सांगत नाही. तर अशा सवयी ज्या आपला आत्मसन्मान कमी करतात, लोकांपासून आपल्याला दूर घेऊन जातात आणि आयुष्यभर कमवलेला आपला आदर, सन्मान हळूहळू हरवत जातो. या प्रत्येक मुद्द्यांमुळे तुम्हाला एकदा स्वतःकडे पाहावंसं वाटेल. स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर विचार करण्यासाठी की तुम्ही स्वतःला विचारू शकता, ही सवय आज माझ्या फायद्याची आहे का, की ती लोकांना माझ्यापासून दूर घेऊन जात आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या सवयी बदलणं शक्य आहे. पहिलं पाऊल म्हणजे त्या लक्षात घेणं. तुम्ही केवळ कुठल्या गोष्टी टाळाव्यात हेच नाही, तर वयाच्या टप्प्यावर अधिक आत्मसन्मानाने, आत्मविश्वासाने स्पष्टपणे कसं वागावं हेही समजेल. कदाचित तुमच्यातील काही लहान लहान बदल त्यांच्यामुळे लोक तुमच्याकडे कसे पाहतात हेच बदलून टाकतील. आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःकडे कसं पाहता, त्यात मोठा बदल घडवतील. चला तर सुरुवात करूया. पहिला मुद्दा म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. सगळ्यात आधी लोक ज्या गोष्टी लक्षात घेतात पण कधी बोलून दाखवत नाही, ती म्हणजे एखाद्याने स्वतःची नीट काळजी घेणं थांबवलेलं असतं. इथे अंघोळ न करणं असा विषय नाही, पण लहान लहान गोष्टी, जुने मळकट कपडे, केस विखुरलेले, नखं वाढलेली किंवा तुमच्या जाताच मागे राहणारा सौम्य असा दुर्गंध, ह्या गोष्टी दिसायला लहान पण अर्थानं मोठ्या असतात. स्वच्छता म्हणजे केवळ अंग धुणं किंवा आपल्या शरीरावर चकाकी दिसणं असं नाही, तर आपण स्वतःकडे किती लक्ष देतो याचं प्रतिबिंब आहे. तरुणपणी ह्या सवयी आपण सहज पाळतो, पण जसं वय वाढतं, ऊर्जा थोडी कमी होते, दिनक्रमही बदलतो, तसं काही जणांच्या मनात येतं, आता ह्या गोष्टीचं काय महत्त्व, आणि ही भावना हळूहळू आपल्यात दिसू लागते. ती लोकांना सुद्धा जाणवते. कोणीच तुम्हाला एकदम तुमच्या तोंडावर बोलणार नाही, विशेष करून तरुण मंडळी, कारण त्यांना काय बोलावं, कसं बोलावं हेच समजणार नाही आणि तुमचं मन दुखावू नये हीच त्यांची भावना असेल. त्यामुळे ते फक्त थोडं लांब बसतात, भेटणं कमी करतात, मिठी मारणं टाळतात. पण त्यांनी तुमच्याशी असं वागणं म्हणजेच तुमच्यावरचा आदर नाहीसा झालाय असं नाही, तर तुमच्याकडून गेलेला आत्मसन्मान आणि स्वतःविषयीची काळजी दिसत नसल्यानं त्यांच्या मनात निर्माण झालेली हळहळ असते. त्यांना वाटतं ह्या व्यक्तीने स्वतःकडूनच थोडा हात झटकले आहेत का, आणि ही गोष्ट कोणीही तोंडावर सांगत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेणं थांबवता, तेव्हा लोकही तुमच्याशी आदराने वागणं थोडं थांबवतात. ते नकळतच घडत जातं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दररोज नवे कपडे किंवा ब्रँडेड कपडे घालावेत किंवा छानपैकी परफ्यूम किंवा अत्तर लावावं, पण एक स्वच्छ शर्ट, नीट केस, कापलेली नखं एवढं पुरेसं आहे.
या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट आपल्याला दिसून येते. खरं सांगायचं तर लोक तुमच्या शब्दापेक्षा आधी तुमच्या ऊर्जेला प्रतिसाद देतात आणि स्वच्छता ही तुमच्या ऊर्जेचं सर्वात स्पष्ट दर्शन असतं. जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता तेव्हा लोकही तुमच्याकडे प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने बघत असतात. आणि हा संदेश आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वय वाढलं की एक मजेशीर गोष्ट घडते. आपल्याला तो आतला आवाज जो पूर्वी म्हणायचा असं बोलू नको, तू हळूहळू कमी होत असतो आणि काही वेळा पूर्णपणे शांतही होत असतो. मग आपण मनात येईल ते सरळ बोलू लागतो आणि कधीकधी असं वाटतं की एक अभिमानही असतो तो, मी इतकं जगलोय, मला काहीही बोलण्याचा हक्क आहे. तुम्हाला असं बोलणं मोकळं वाटू शकतं, पण समोरच्याला ते थोडं अस्वस्थ करणारं वाटतं. कारण खरं बोलणं आणि थेट बोचकारणं यामध्ये खूप बारकासा फरक असतो. जर तुम्ही काही बोललात आणि समोरचं माणूस शांत झालं, खुर्चीत वळवळलं किंवा तुमच्याकडे डोळे भिडवणं टाळू लागलं, तर लक्षात ठेवा ते फक्त खरं नव्हतं, ते थोडं कठोर होतं. कदाचित तुम्ही कोणाच्या वजनावर, चेहऱ्यावर, नात्यावर किंवा त्यांच्या मुलाचं संगोपन कसं आहे यावर काहीतरी बोललं असेल आणि सहज हसत म्हणाला असाल, मी फक्त खरं बोलतोय, किंवा आमच्या काळात इतका नाजूकपणा नव्हता. पण सत्य वेगळं आहे. करुणेशिवाय सांगितलेलं खरं हे टीकेसारखंच वाटतं आणि जे ऐकत असतात ते काही बोलत नाही, पण हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. ते कमी बोलतात, फोन लवकर ठेवतात, काही कार्यक्रमांना बोलवणंसुद्धा टाळतात. प्रेम तर ते करतच असतात, पण अशा जखमी करणाऱ्या बोलण्यांपासून ते स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट बोलण्याआधी 10 वेळा विचार करा, पण थोडा वेळ थांबा, स्वतःला विचार करा, हे उपयोगाचं आहे का, हे नम्रतेने बोललं जाऊ शकतं का. कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं आपण फक्त खरं बोलतोय, पण प्रत्यक्षात ते आपल्या चिडचिडेपणाचं, अस्वस्थतेचं रूप असतं आणि त्याचा भार समोरच्यावर जात असतो. तुम्ही एक सोपी चाचणी करू शकता. जे काही तुम्ही बोलताय तेच जर कोणी दुसरं तुमच्या नातवंडांना बोललं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट दुसऱ्यालाही बोलू नका. वय वाढल्यावर आपण शहाणपण घेऊन येतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे शहाणपण जर प्रेम, सौम्यपणा आणि समजूतदारपणातून येत असेल तर लोक त्याला आदराने ऐकतात. पण जर त्यात उपहास, तिरस्कार किंवा मीच योग्य अशी भावना असेल तर लोक दुर्लक्ष करू लागतात. तुमचे हेतू चांगले असले तरी तुमचे शब्द खूप परिणाम करत असतात आणि वयानुसार त्यांच्या परिणामाची तीव्रता वाढत असते. हे शब्द नाती घट्ट करण्यासाठी वापरा, दुरावा निर्माण करण्यासाठी नाही. आता पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या अंगावर न बसणारे कपडे घालणं. काही सवयी आपल्याला हव्याशा वाटतात. रोजचं तेच नाश्त्याचं वेळापत्रक, त्याच रस्त्याने फेरफटका आणि तेच वर्षानुवर्ष घालणारे कपडे, या गोष्टी चुकीच्या नाहीत. पण कपड्यांमध्ये क्लासिक लूक हळूहळू बेपर्वाईसारखा वाटू लागतो. कदाचित तुम्हाला जाणवतही असेल, पण लोक तुमच्याकडे पाहून लगेच ओळखतात की हे कपडे बसतात की नाही, साजेसे आहेत का, वेळेला शोभतात का. खूप सैल झालेली पॅन्ट, घट्टे झालेले शर्ट, 20 वर्षापूर्वीची फॅशन, तुटलेले किंवा विस्कटलेले बूट हे फक्त कपडे नाहीत. ते सांगतात ह्या व्यक्तीने आता स्वतःकडे लक्ष देणं थांबवलंय. लोक ही गोष्ट थेट बोलणार नाहीत, पण त्यांना जाणवतं. म्हणजे ट्रेंड फॉलो करणं नाही किंवा तरुणासारखं दिसण्याचा प्रयत्नही नाही. हे फक्त एवढंच सांगणं आहे की अजूनही स्वतःकडे लक्ष देतो, माझ्या रूपाकडे, सादरीकरणाकडे माझं लक्ष आहे. जेव्हा एखादा मोठा माणूस नीट, स्वच्छ, साजेसा पोशाख घालतो तेव्हा लोकांच्या मनात लगेच एक भावना निर्माण होते, आदराची. हे असं दाखवतं की ही व्यक्ती अजूनही स्वतःचं भान ठेवते. गर्वासाठी नाही तर सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी. एक क्षण विचार करा, तुम्ही 25 वर्षापूर्वी नोकरीच्या मुलाखतीसाठी घातलेला सूट आज घालाल का? बहुतेक नाही. म्हणजे जसं वय वाढतं तसं शरीर बदलतं, चेहऱ्याचा रंग थोडा बदलतो आणि ऊर्जासुद्धा आपल्या शरीरातली कमी होते. त्यामुळे कपड्यांची निवडसुद्धा सध्याच्या रूपाला साजेशी असणं गरजेचं असतं. हे दाखवतं की आपण आपल्या आजच्या रूपाबद्दल सजग आहोत आणि आपल्याला स्वतःचा आदर आहे. काही लोक म्हणतात, माझं काय,
लोक काय म्हणतील याचा मला काही फरक पडत नाही, पण मला आरामदायक कपडेच हवेत. आणि हो, आराम महत्त्वाचाच आहे, पण आराम आणि बेपर्वाई यात फरक आहे. तुम्ही आरामदायक कपडे घालूनही नीटनेटके दिसू शकता. स्वतःच्या सादरीकरणाकडे लक्ष देणं म्हणजे इतरांचं म्हणणं पाळणं नव्हे, तर स्वतःबद्दल आदर दाखवणं. आपण एक उदाहरण बघू. नीट बसणारी एक चांगली जीन्स किंवा चेहऱ्याला उठाव देणारा शर्ट, एवढंच बदललं तरी लोकांची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. कपडे महत्त्वाचे नसतात, त्यातून जाणवणारा संदेश महत्त्वाचा असतो. मी अजूनही सजग आहे, स्वतःवर प्रेम करतो आणि माझं वय काही का असेना, मी माझी किंमत ओळखतो. लोक याबद्दल काही बोलणार नाही, कदाचित कधी नाही, पण ते जाणतात. ते थोडं अधिक हसतात, थोडं अधिक आदराने वागतात, कारण खरं तर आपल्या वेशभूषेवरून लोक पहिलं मत बनवतात. वय कितीही झालं तरी पहिली छाप महत्त्वाची असते. पुढची गोष्ट म्हणजे गप्पांमध्ये सतत मध्ये पडणं किंवा सगळी चर्चा स्वतःकडे वळवणं. आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की लोकांनी आपलं अनुभवाचं बोलणं ऐकावं. विशेषतः जेव्हा आपण अनेक गोष्टी पाहिल्या शिकल्या असतात तेव्हा हा मोह आणखीनच वाढतो. पण कधीकधी आपण असं बोलायला लागतो की समोरच्याला आपलं म्हणणंच मांडायला जागा उरत नाही. कसं असतं बघा, एखाद्या गप्पांमध्ये समोरचं काही बोलायला लागतं आणि त्याच विषयाचा तुम्हाला अनुभव असतो. तुम्ही लगेच मध्ये बोलता, एखादी गोष्ट सांगता, सल्ला देता आणि पाहता पाहता 10 मिनिटं जातात. समोरच्याला 2 वाक्यही बोलता आलेले नसतात. ही सवय बऱ्याचदा मदतीच्या हेतूनेच असते, पण नकळत ती समोरच्याला दबावते. लोक तुमच्यासमोर काही म्हणणार नाहीत, पण हळूहळू मागे पडायला लागतात. फोन थोडकाच होतो, भेटी कमी होतात आणि तुम्हाला वाटतं नातं कमी झालंय, पण नेमकं का ते समजत नाही. खरं सांगायचं तर लोकांना समजून घेतलं जाणं हवं असतं, शिकवलं जाणं नाही. जेव्हा प्रत्येक संवाद एकतर्फी वाटू लागतो तेव्हा नात्याचं ओझं वाटायला लागतं. हे तरुण मुलं, नातवंड यांच्यासोबत तर अधिकच जाणवतं, कारण पिढींच्या मधल्या अंतरामुळे आधीच थोडं अंतर असतं. याचा उपाय बोलणं कमी करणं असा नाही, तर ऐकणं वाढवणं असा आहे. गप्पांमध्ये थोडा पॉज ठेवणं, प्रश्न विचारणं आणि प्रत्येक वेळी सल्ला देण्याचा मोह टाळणं हेच खरं संवादाचं सौंदर्य असतं. वृद्ध माणूस जेव्हा थोडं मागे राहून दुसऱ्याला मोकळं बोलू देतो तेव्हा तो खूप मोठा सन्मान देतो, कारण तुमचं बोलणं महत्त्वाचं नसेल असं नाही, पण समोरच्यालाही वाटायला हवं माझं म्हणणं महत्त्वाचं आहे. आणि गंमत बघा, जितकं तुम्ही गप्पा वाढवणं कमी करता तितकंच लोक तुमच्याकडे ऐकण्यासाठी येतात. जितकं तुम्ही शांत ऐकता तितकंच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. हे तुम्हाला टाळण्यासारखी व्यक्ती समजत नाही, तर त्यांचं मन मोकळं करण्यासाठी व्यक्ती मानतात. पुढच्या वेळी तुम्ही गटात किंवा एखाद्या एकांत गप्पांमध्ये असाल तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, मी खरंच ऐकत आहे का, की बोलायची माझी वेळ कधी येईल याची वाट बघतोय. हा छोटासा विचार तुमच्या संवादात मोठा बदल घडवतो, कारण लोकांना खरं ऐकून घेतलं गेलं असं वाटायला लागलं की ते मनापासून बोलू लागतात. जेव्हा तुमचं बोलणं समोरच्याच्या मनाला भिडतं तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. ते पुढच्या संवादाची वाट पाहतात, दबावामुळे नाही तर आपुलकी आणि उत्सुकतेने. पण हे जपायचं असेल तर एक सवय टाळावी लागेल, सतत हल्लीच्या तरुण पिढीवर टीका करणं. सुरुवात साध्याच निरीक्षणाने होते. एखादा तरुण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो आणि तुमच्या मनात येतं, आमच्या काळात आम्ही एकमेकांशी प्रत्यक्ष बोलायचो. किंवा एखादा तरुण काही निर्णय घेतो आणि तुम्हाला वाटतं यांना खरं आयुष्य काय असतं याचं काहीच ज्ञान नाही. हळूहळू हे विचार बोलण्यातूनही व्यक्त व्हायला लागतात, कधी मित्रांशी, कधी कुटुंबियांशी, कधी अनोळखी लोकांशी सुद्धा. कदाचित तुम्हाला याची जाणीवही नसते, पण अशा टीकेचा परिणाम खूप खोलवर होत असतो. तुमच्या मुलांना, नातवंडांना वाटू लागतं की तुम्हाला त्यांना समजून घ्यायचं नाही. त्यांना असं जाणवतं की तुम्ही अजूनही अशा काळात अडकलेले आहात जो आता संपलाय. एक गोष्ट मान्य करा, प्रत्येक पिढीला वाटतं की पुढची पिढी काहीतरी गमावते, हे नवीन नाही. पण जेव्हा ही टीका सवय बनते तेव्हा लोक तुम्हाला शहाणं म्हणून नाही तर नकारात्मक आणि कटू स्वभावाचा समजू लागतात. कदाचित तुम्ही ते विनोद म्हणून बोलत असाल किंवा मी तर फक्त खरं बोलतो असं म्हणत असाल, पण ऐकणाऱ्याला ते फटक्याचं, दूर लोटणारं वाटतं, विशेषतः जे वयाने लहान असतात.
तुम्ही त्यांच्या जगण्याच्या पद्धतीला, विचारांना, मूल्यांना नाकारता आहात असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते तुमच्यासोबत खोल बोलणं टाळतात, विषय हलका फुलका ठेवतात. त्यांना तुमच्यावर प्रेम असतं, पण ते स्वतःच्या मनाचा एक भाग तुमच्यापासून लपवून ठेवतात, फक्त न्याय होईल या भीतीने. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीशी सहमत व्हा. नाही, फक्त टीका न करता जरा जिज्ञासा ठेवा, प्रश्न विचारा, त्यांचं जगणं समजून घ्या. ही मुलं खूपच सवलतीच्या जगात जगतायत असं म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्वतःचं स्थान शोधणं कसं वाटतं असा विचार करा. त्यांनी बोलायला सुरुवात केली, संवादाची खिडकी उघडते. लक्षात ठेवा, तुमचं महत्त्व हे भूतकाळ चांगला होता असं सांगण्यात नाही. तुमचं महत्त्व आहे भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडण्यात, एक पिढी दुसऱ्याशी जोडणारा पूल होण्यात. ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही जेव्हा तरुणांना आदर देता तेव्हा ते तुमच्याकडे अधिक ऐकायला येतात. ते प्रश्न विचारतात, ते तुमच्याकडे येतात कारण त्यांना वाटतं की हे आपल्याला समजून घेतील. ते तुम्हाला केवळ वयस्कर म्हणून नाही तर मार्गदर्शक, विश्वासू आणि प्रेरणादायक म्हणून पाहतात. उपदेश नाही, पण समजून घेणारा शहाणा माणूस म्हणून. आणि ही खरी ताकद असते. तिची सुरुवात होते जुनं खरं ठसवण्याचा हट्ट सोडून आजच्या काळात समजून घेण्याची तयारी ठेवण्यात. पुढचा मुद्दा म्हणजे बदललेल्या शिष्टाचाराकडे दुर्लक्ष करणं. काही सामाजिक नियम असतात, त्यांना आपण कधी गृहीत धरतो, पण जेव्हा ते मोडले जातात तेव्हा त्यांचा अभाव स्पष्टपणे दिसतो. आपण उदाहरण घ्यायला गेलं तर सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने फोनवर बोलणं, रांगेत कुणाच्या अगदी जवळ उभं राहणं किंवा वेटिंग रूममध्ये हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडिओ चालवणं. हे वागणं अगदी लहान वाटतं, पण याचा परिणाम मोठा होतो. लोक तुमच्याकडे कसं पाहतात यावर याचा थेट परिणाम होतो. कदाचित काही दशकांपूर्वी ही वर्तणूक फारशी खटकत नव्हती. तेव्हा लोक अधिक सहनशील होते. मोठ्याने बोलणं, थोडं अनपेक्षित वागणं हे सहज स्वीकारलं जायचं. पण आज तसं नाही. काळ बदलतो, सवयी बदलतात आणि पूर्वी निरुपद्रवी वाटणाऱ्या काही गोष्टी आज लोकांना त्रासदायक वाटू लागतात. आणि खरी गंमत हीच असते, तुम्हाला कदाचित ते स्वतः करत आहोत याची जाणीवही होत नाही. कोणी येऊन स्पष्ट सांगत नाही, अहो थोडं हळू बोला किंवा थोडं मागे उभं राहता का. याऐवजी फक्त लोक कटाक्ष टाकतात, नजर चुकवतात किंवा जागा बदलतात. हे तुमच्यावर वैयक्तिकरित्या नाही, पण हे वास्तव आहे. मग ते मॉल असो, स्टेशन असो किंवा कॉफी शॉप. अशा ठिकाणी जेव्हा आपण थोडंसं दुर्लक्ष करतो तेव्हा इतरांच्या मनात एक विचार येतो, यांना कळत नाही का की हे दुसऱ्यांना अडथळा ठरतंय. आणि हेच खरं, लोक वृद्ध माणसांना फारशी सवलत देत नाही. त्यांना वाटतं इतकं तरी कळायला हवं ना त्यांना. मग ते तुमचं वर्तन चुकून झालेलं आहे असं मानत नाही, तर ते तुमची बेपर्वाई समजतात. सुदैवाने ही सवय बदलणं फार कठीणही नाही. सुरुवात करा आजूबाजूच्या लोकांकडे पाहून. ते सार्वजनिक ठिकाणी किती हळू बोलतात, एकमेकांपासून किती अंतर राखतात, मोबाईलचा वापर कसा करतात याकडे लक्ष द्या. ही भावना केवळ अनोळखी लोकांमध्येच नाही तर तुमच्या स्वतःच्या घरातही दिसते. तुमचं वागणं नातवंड ओळखतात, शेजारी पाहतात आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी एक मूक पण खोल आदर तयार होतो. कारण या धावपळीच्या गोंधळलेल्या जगात जे कोणी शांतपणे समजून घेऊन भान ठेवून वागतं त्यांच्याकडे लोक आपसुकच आकर्षित होतात. चला आता पुढचा मुद्दा बघूया. सतत स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारी करणं सगळ्यांना माहिती असलेला एक विनोद आहे. जिथे 4 वृद्ध माणसं जमलेली असतात तिथे ह्याच गप्पा चालू असतात. कोणाचा गुडघा जास्त दुखतोय, कोणाचं शुगर वाढलंय, पाटात सर्वात जास्त गोळ्यांची रांग आहे यावर. कधी कधी हे गमतीने चालतं, जोडणीचा विषयही बनतो. पण जर प्रत्येक गप्पा याच आजारपणाच्या भोवती फिरायला लागल्या तर त्या आजूबाजूंच्या ऊर्जेला थकल्यासारखं करत जातात. वय वाढल्यावर थोडे त्रास होणं साहजिक आहे, हे कोण नाकारत नाही. पण जर प्रत्येक संवादात कसं तरी वाटतंय, डॉक्टर काय म्हणाला, औषधं कधी बदलली ह्याच गोष्टी असतील तर लोकांना असं वाटतं की ते एखाद्या नात्यात नाहीत तर दवाखान्याच्या वेटिंग रूममध्ये आहेत. विशेषतः तरुण मुलांना याचा त्रास होतो. त्यांना काय बोलावं, कसं प्रतिसाद करावा हेच कळत नाही. ते मनाने अशक्त वाटतात कारण ते तुमचं काहीच बोलू शकत नाही. मग ते नातं टाळत नाहीत पण संवाद कमी करतात हळूहळू.
तुमचं ऐकून घेतलं जायला हवं, तुमच्याबद्दल सहानुभूतीही हवी. पण जर प्रत्येक गप्पा हीच केंद्रबिंदू असेल तर संवादाचा सूरच बदलतो. नातं राहत नाही. काळजी घेणं होतं. जरा स्वतःला विचारा, तुम्हाला कोणासोबत वेळ घालवायला आवडतं? जे सतत दुखणं, गोळ्या, डॉक्टर यावर बोलतात, की जे काही वेळ त्रासाबद्दल बोलतात पण नंतर विषय बदलतात? बहुतेकांना अशा लोकांची संगत आवडते, जे हसतात, हलकं फुलकं बोलतात आणि अजूनही चांगल्या गोष्टी पाहतात. म्हणूनच तुम्ही तुमचा त्रास लपवा असं कोणी सांगत नाही, पण ऐकणारे कोण आहेत, वेळ काय आहे आणि कुठला विषय चालू आहे हे समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलण्यात समतोल ठेवा. तुमचं कसं चाललंय हे जरूर सांगा, पण त्याचबरोबर समोरच्यालाही विचारा की तुझं काय चाललंय. तुम्ही सध्या कोणतं पुस्तक वाचत आहात? शेजाऱ्यांच्या बागेत फुललेली एखादी फुलझाड, खिडकीतून दिसणारा एखादा रंगीत पक्षी, अशा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोला. कारण तुमचं आयुष्य अजूनही अशा गोष्टींनी भरलेलं आहे, ज्या फक्त वैद्यकीय तपशील नाहीत. लोकांना तुमच्याशी नातं जोडायचं असतं, केवळ तुमच्या त्रासांशी नाही, तर तुमच्या जगण्याच्या आनंददायक गोष्टींशी. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा तुम्ही तुमची तब्येत प्रत्येक संवादाचं केंद्र बनवणं थांबवता, तेव्हा तुमचं नातं हलकं वाटायला लागतं. जेव्हा तुम्ही त्याऐवजी हे पाहायला लागता की अजून काय करू शकतो, काय केल्याने मन प्रसन्न होतं, कोणत्या गोष्टी अजूनही हास्य आणतात, तेव्हा फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही तुमच्यासोबत चांगलं वाटू लागतं. आजकाल तणावपूर्ण जगात जर तुम्ही एखाद्या खोलीत शिरता आणि वातावरण थोडं हलकं करता, तर ते स्वतःच एक सुंदर औषध ठरतं. त्या पुढचा मुद्दा म्हणजे जुन्या समजुतींबाबत हट्टी होणं. वय वाढल्यावर आपल्याला आतून काय बदलतंय याकडे पाहणं कठीण होतं, विशेषतः जेव्हा आपल्या जुन्या समजुती भिंतीसारख्या मजबूत असतात, पण त्या आतमध्ये प्रकाश येऊ देत नाही. आपण काही ठराविक विचारांवर ठाम असतो, जे कधी काळी खूप उपयोगी पडले होते. हे विचार आपण कुटुंब वाढवताना, व्यवसाय सांभाळताना किंवा जीवन समजून घेताना वापरलेले असतात. पण जर आपण काळाबरोबर विचारांमध्ये थोडी लवचिकता ठेवली नाही, तर हेच विचार आपल्याला इतरांपासून दूर नेतात. कदाचित तुम्ही असं म्हणता, हे असंच असतं, आजकालचे लोक खूपच नाजूक झालेत. हे ऐकणाऱ्याला काय वाटतं? त्यांना वाटतं हा माणूस फक्त विरोध करतो. खरं सांगायचं तर जग खूप बदललंय आणि अजूनही सतत बदलतच आहे. तंत्रज्ञान, जगण्याच्या पद्धती, स्त्री पुरुषांच्या भूमिका, मानसिक आरोग्य, संवाद सगळं वेगाने बदलतंय. आणि जेव्हा आपण ह्या बदलांकडे डोळे झाक करतो, नवीन दृष्टिकोन ऐकायला तयार राहत नाही, तेव्हा आपण शहाणपण न दाखवता जडपणा दाखवतो. तरुण पिढी हे सगळं ओळखते, ते काही बोलत नाही, पण त्यांच्या मनात आपण अशा यादीत जातो जिथे ह्या माणसाशी काही बोलून उपयोग नाही. आणि ही खूप मोठी हानी आहे, कारण मग आपण आपल्या नातवंडांशी, मुलांशी किंवा नव्या जगात जगणाऱ्या लोकांशी खरी जोड गमावतो. पण जर आपण मीच बरोबर असं मानण्याऐवजी काहीतरी नवीन समजून घ्यायचं आहे असं म्हटलं, तर संवादाचं दार उघडतं. मन उघडं ठेवणं म्हणजे स्वतःच्या मूल्यांना फेकून देणं नाही, तर नव्या विचारांना समजून घेणं, आपलं मूलत्व जपून समज वाढवणं. कधी कधी हट्टीपणामागे भीती लपलेली असते, जगात मागे पडण्याची, विसरले जाण्याची किंवा आपलं महत्त्व हरवण्याची भीती. पण खरं काय आहे? तुमचं खरं महत्त्व भूतकाळ किती घट्ट धरून ठेवता यावर नाही, तर आजच्या बदलांशी किती समंजसपणे, धीटपणे आणि प्रेमाने जुळवून घेता यावर आहे. जेव्हा तुम्ही म्हणता, मी असं कधी विचारच केला नव्हता, किंवा हे तुझ्यासाठी काय अर्थ ठेवतं मला सांग, तेव्हा समोरच्याला तुमच्याकडे येऊन बोलावंसं वाटतं, त्यांना सुरक्षित वाटतं आणि कधी कधी तुम्हालाही नवीन विचार पटतो. कधी कधी तरुण व्यक्ती बरोबरच निघते, अशा प्रकारे जसा विचारही केला नसेल. हीच नम्रता, हीच तयारी, यामुळेच लोक तुमचं खरं कौतुक करतात. कारण तुम्ही मला सगळं माहीत आहे असं दाखवत नाही, तर मी अजूनही शिकतोय असं मनापासून मान्य करता. आणि हे फारच दुर्मिळ असतं आणि फारच प्रभावी. पुढचा मुद्दा म्हणजे चालताना किंवा वावरताना जागेची जाणीव न ठेवणं. वय वाढतं तसे आपली चाल बदलते.
आपण थोडं हळूहळू चालायला लागतो, पावलं जरा जपून टाकतो आणि हे सगळं अगदी नैसर्गिक आहे. पण बऱ्याच वेळा हे करताना आपल्याला जाणवतच नाही की आपल्या हालचाली आजूबाजूच्या लोकांना कशा अडथळा ठरतात. तुम्ही पाहिलं असेल, एखादी व्यक्ती किराणा दुकानात मधोमध उभी असते, ट्रॉली आडवी ठेवलेली असते आणि ती एखादा प्रोडक्ट वाचण्यात गुंग असते, किंवा एखादा रस्त्यात चालत चालत अचानक थांबतो, विचारात हरवलेला, किंवा 2 जण गप्पा मारत चालतात आणि समोरून येणाऱ्या लोकांच्या वाटेत सरकतात. हे सगळं अनेक वेळा नकळत होतं, हेतुपूर्वक नाही. आपण फक्त आपल्याच कामात मग्न असतो, पण आजूबाजूचे लोक जे घाईत असतात किंवा कमी जागेतून जात असतात त्यांना हे त्रासदायक वाटू लागतं आणि ही गोष्ट ते तुमच्यावर उघड बोलणार नाही, फक्त हळूच सुस्कारा टाकतील, बाजूला वळतील, कधी एक कटाक्ष टाकतील आणि पुढे जातील. पण या छोट्या छोट्या क्षणांचा परिणाम त्यांच्या मनात तुमच्याविषयी होऊ लागतो. हळूहळू ते तुम्हाला नेहमी वाट अडवणारा माणूस म्हणून पाहायला लागतात, किंवा मग ठरवतात याच्यासोबत दुकानात जायचं नाही, देवळात किंवा मॉलमध्ये एकत्र जायचं नाही, कारण ते असं गृहीत धरतात की याचं आपल्याला सांभाळावं लागतं. हे स्पष्ट करून सांगतो, हळूहळू चालणं काही गैर नाही, मुद्दा आहे जागरूकतेचा. तुम्ही हळूहळू चालू शकता, पण आजूबाजूच्या जागेची आणि लोकांची काळजी घेऊन. तुम्ही थांबून काही वाचू शकता, पण बाजूला होऊन. तुम्ही जपून चालू शकता, पण प्रवाहात अडथळा न करता. ही जागरूकता विशेषतः अशा ठिकाणी महत्त्वाची ठरते जिथं गर्दी असते, जसं की रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, देवळाच्या गॅलऱ्या, मॉल्स किंवा विमानतळ. ही ठिकाणं सगळ्यांची असतात, त्यामुळे इतरांबद्दल विचार करणं हे सौजन्य ठरतं आणि हेच सौजन्य तुमच्याविषयी एक छान संदेश देऊन जातं. मी केवळ माझ्याच विचारात नाही, मी सजग आहे, उपस्थित आहे आणि दुसऱ्यांच्या सोयीची काळजी घेतो. लोक तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाहीत, फक्त एवढं बघतात की तुम्ही विचार करता का, काळजी घेता का, सौम्यपणे वागता का. जेव्हा तुम्ही ते दाखवता तेव्हा लोक म्हणतात, हा फक्त हळू चालणारा नाही, हा विचारी आणि सन्मानाने जगणारा माणूस आहे. ही अशी उपस्थिती असते जी तुमच्या जाणीवेपेक्षा खूप अधिक प्रभाव टाकते. आता पुढचा मुद्दा, असे विनोद करणं जे काळाशी सुसंगत राहत नाही. वय वाढल्यानंतरही टिकून राहिलेली गोष्ट म्हणजे विनोदी स्वभाव. तो तुम्हाला हलकं ठेवतो, दुसऱ्यांना तुमच्यासोबत मोकळं वाटू देतो आणि कठीण क्षणातही थोडंसं हास्य निर्माण करतो. पण सगळा विनोद काळानुसार टिकून राहत नाही. काही विनोद, विशेषतः जुने, अनेक दशकांपूर्वीचे, आजच्या काळात लोकांना न कळत त्रासदायक वाटू लागतात. तुम्ही कदाचित तुमच्या सवयींप्रमाणेच बोलत असाल, थोडी टिंगल, थोडा उपरोध, कधी कुणाच्या दिसण्यावर, जातीवर, निवडीवर थट्टा, आणि त्यावर तुम्ही हसत म्हणता, अरे गंमत केली रे, किंवा अरे हलकं घे रे. पण आता एक गोष्ट बदलली आहे, आजूबाजूचं जग. पूर्वी विनोद फरकांवर आधारित असायचा, पण आता लोक त्या फरकांबद्दल अधिक जागृत आहेत. त्यांना शब्दांचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतो, विशेषतः जेव्हा तो मोठ्या माणसांकडून येतो. आजची तरुण पिढी अशा संस्कृतीत वाढते आहे जिथं समावेश, सहानुभूती आणि विविधतेचा आदर यांना खूप महत्त्व आहे. जर एखादा विनोद या मूल्यांशी जुळत नसेल तर तो विनोद वाटत नाही, तो चुकीचा वाटतो, कधी आदरासारखाही वाटतो, आणि हे ते तुमच्यासमोर कधी उघडपणे सांगत नाही. ते फक्त सौजन्याने हसतील आणि नंतर तुमच्याशी जवळीक टाळतील. तुम्हाला हा दुरावा जाणवेल, पण का ते लक्षात येणार नाही. म्हणूनच असा विनोद करताना खास करून जातीवर, दिसण्यावर, नात्यांवर किंवा एखाद्याच्या निवडीवर आधारित विनोद दोनदा विचार करणं गरजेचं आहे. स्वतः विचार करा, हा विनोद खरोखरच हुशारीचा आहे का, की कोणीतरी लहान वाटावं म्हणून आहे. वय वाढल्यावर सर्वोत्कृष्ट विनोद तोच असतो जो दुसऱ्यांना हलकं करतो, ज्यामुळे प्रसंग सहज होतो आणि जो कोणालाही दुखवत नाही. असा विनोद दाखवतो की तुम्ही फक्त जुनं ओढून धरलेलं नाही, तर आजच्याही जगाशी जुळवून घेत आहात. आणि खरं सांगा, स्वतःवर हसता येणं ही एक मोठी ताकद आहे. असं केल्यावर लोक तुमच्याशी अधिक जोडले जातात. हे नम्रतेचं, समजूतदारपणाचं आणि प्रामाणिकतेचं लक्षण असतं. ते म्हणतात, हा माणूस काही सिद्ध करू पाहत नाही, फक्त आनंदाने क्षण जगतोय. आणि मग लोक तुमच्याकडे फक्त मोठी व्यक्ती म्हणून पाहत नाही, तर समजूतदार, आजच्या काळाशी जुळलेली, आपुलकीची व्यक्ती म्हणून पाहतात.
असं विनोदशील मन जे दयाळूपणाने, आत्मजाणीवेने आणि काळाशी जुळून उभं राहतं, हेच कुठल्याही वयात नात्यांची दारं उघडी ठेवतं. पण एक विनोद जो जरा वेळेनुसार बदललेला, समंजस आणि समर्पक असतो, तो खरंच माणसांमध्ये आपुलकी, सुसंवाद निर्माण करतो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे गरज नसताना सतत मला जमणार नाही असं दाखवणं. वय वाढतं तसं काही गोष्टी कठीण होतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही कामं जरा जास्त वेळ घेतात, जास्त काळजी लावतात, कधी मदतीची गरजही भासते. पण खरंच मदतीची गरज असणं आणि सवयीने सतत दुसऱ्यांकडे ढकलणं यात मोठा फरक आहे. आणि हा फरक हळूहळू आजूबाजूच्यांना जाणवायला लागतो. जरी ते काही बोलत नसले तरी कदाचित तुम्ही रोजच म्हणायला लागले असाल, अरे तूच करून दे ना, किंवा मला नाही जमत, मी गडबडच करीन. सुरुवातीला हे अगदी साधं वाटतं, पण जेव्हा त्या गोष्टी सवयी होतात, विशेषतः अशा गोष्टींसाठी ज्या तुम्ही सहज करू शकता, तेव्हा लोक थकायला लागतात. कुटुंबियांना वाटायला लागतं की त्यांची भूमिका फक्त सर्व करत राहायची अशी झाली आहे. मित्रांनाही वाटतं नेहमी उचल, पोहोच, दुरुस्ती सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे. ते तुमच्यावर काही बोलत नाही, पण आतून त्यांना त्रास होतो. कधी नाराजी वाटते, कधी हळूहळू दुरावाही वाढतो. पण हे वर्तन आळशीपणातून नाही तर भीतीतून येतं. चूक होईल की काय, हास्यपात्र वाटू की काय, मागे पडू की काय याची भीती. म्हणून आपण दुसऱ्याला पुढे करून देतो, पण दरवेळी आपण स्वतः काही न करता मागे हटतो, तेव्हा आपण आपलं स्वातंत्र्य थोडं थोडं गमावत असतो. पण लक्षात ठेवा, लोक परिपूर्णतेपेक्षा प्रयत्न याला जास्त किंमत देतात. त्यांना वाटतं जरा गडबडलं तरी चालेल, पण प्रयत्न केला हे महत्त्वाचं. तुमच्या मुलांना, नातवंडांना, शेजाऱ्यांना अभिमान वाटतो जेव्हा तुम्ही दाखवता, मी अजूनही शिकतोय, करतोय आणि तयार आहे. आणि जेव्हा तुम्ही फक्त खरंच गरज असेल तेव्हाच मदतीची विनंती करता, तेव्हा लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात. त्यांना असं वाटत नाही की त्यांचा वापर होतोय, पण त्यांना तुमच्या मदतीला यायला सन्मान वाटतो. स्वतंत्र राहणं म्हणजे 30 वर्षाचे असल्यासारखं वागणं नाही, तर जे मला जमतं ते मी करणारच आणि जे जमत नाही त्यासाठी मदत स्पष्टपणे मागणार, हा समतोल राखणं. तुम्हाला आश्चर्यही वाटू शकतं, पण ज्या दिवशी तुम्ही छोटी कामं स्वतः करायला लागतात, जसं की स्वतःची बॅग उचलणं, नवीन मुद्दा समजून घेणं, एखादी रेसिपी स्वतः करून पाहणं, तेव्हा तुम्हाला आतून नवीन ऊर्जा जाणवते. या छोट्या छोट्या यशांमधून आत्मविश्वास उभा राहतो. हे तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्यांनाही सतत आठवत राहतं. वयामुळे कदाचित ताकद थोडी बदलू शकते, पण इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि तुमचं आतलं बळ कधीच हरत नाही. खरं म्हणजे खरं सुंदर वृद्धत्व तेच अनुभवतात जे कधीही मदत न मागणारे नसतात. तर ते जाणतात की कधी मदत घ्यावी आणि कधी अभिमानाने म्हणावं, हे मी करू शकतो. नंतरचा मुद्दा म्हणजे नेहमी मीच बरोबर असं सतत दाखवणं. आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की आपण आयुष्यात जे काही मिळवलंय ते कष्टाने, अनुभवाने आणि निर्णयाने मिळवलं आहे. म्हणून वयानुसार अनेकांना असं वाटायला लागतं, आता माझं म्हणणंच बरोबर आहे, मी खूप पाहिलं आहे, शिकलो आहे. आणि बऱ्याच वेळा ते खरंही असतं, पण जिथं अडचण सुरू होते ती इथेच. जेव्हा बरोबर असण्याची गरज ही नात्यांपेक्षा, संवादापेक्षा मोठी होते, तेव्हा लोक तुमचं ऐकणं थांबवतात. हे सुरुवातीला छोट्या गोष्टीतून दिसतं. कोणाच्या गोष्टींमध्ये अडथळा आणणं, सतत ते तसंच झालं होतं असं खोडून काढणं, नवीन कल्पनांना डोळे फिरवून टाकणं किंवा सरळ कोणाचंही मत फेटाळून लावणं. माझ्यावर विश्वास ठेवा, मला सगळं माहीत आहे. सुरुवातीला लोक कदाचित हसतात, दुर्लक्ष करतात, पण हळूहळू असं वाटायला लागतं की या माणसासमोर काही बोलण्यात अर्थच नाही. लोक खोल गोष्टी बोलणं टाळतात, आपलं मत मनात ठेवतात, ते गप्प बसतात, कारण वाद घालण्यापेक्षा शांत राहणं सोपं वाटतं. गंमत म्हणजे हे वागणं गर्वातून येत नाही, तर अनेकदा स्वतःचं अस्तित्व जपण्याच्या धडपडीतून येतं. आपण अजूनही उपयोगी आहोत हे सिद्ध करण्याची गरज वाटते आणि म्हणून आपलं म्हणणं अगदी ठाम सांगावंसं वाटतं.
पण बरोबर असण्याची ही धडपड, नम्रता, समजूत आणि कुतूहल यांच्यापेक्षा मोठी झाली की लोक मनातून दूर जाऊ लागतात. शहाणपण म्हणजे सगळ्या गोष्टीचं उत्तर माहीत असणं नव्हे, तर कधी आपला दृष्टिकोन सांगायचा आणि कधी दुसऱ्याला बोलू द्यायचं हे ओळखणं. आपलं मत ठामपणे सांगणं काहीच चुकीचं नसतं, पण त्याचबरोबर मन उघडं ठेवणं आवश्यक आहे. कारण लोक फार वेळा काही बोलत नाही, पण त्यांच्या मनात सगळ्यात जास्त आदर त्याच व्यक्तीचा असतो ज्या व्यक्तीकडून त्यांना ऐकून घेतलं जातं, समजून घेतलं जातं आणि बदलासाठी प्रेरणा मिळते. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टी जिंकण्याची गरज बाजूला ठेवता, तेव्हा लोक खऱ्या अर्थाने तुमच्याशी जोडले जातात. ते तुमचं मत विचारतात, तुमच्या शब्दांना वजन देतात, कारण ते जाणतात तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा खरं, समंजस आणि माणुसकीचं बोलता. आणि म्हणूनच तुमचं बोलणं केवळ आवाज न राहता अर्थपूर्ण ठरतं, ते लक्षात राहतं. शेवटी नेहमीच मी बरोबर आहे हे मागे राहतं. लोकांच्या मनात राहतो तो अनुभव, तुम्ही कसे वागलात, कसा आधार दिलात आणि किती ऐकलत. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मोकळं बोलू देता, त्याचं मनोबल वाढवता, त्याचं मत समजून घ्यायला वेळ देता, तेव्हाच तुमची उपस्थिती अशी काहीतरी बनते जी फक्त सहन केली जात नाही, तर मनापासून जपली जाते. थोडा वेळ स्वतःकडे बघा, प्रामाणिकपणे पण सौम्यपणे. यापैकी काही सवयी नकळत तुमच्यात आल्या आहेत का? काही गोष्टी वाचून थोडंसं आश्चर्य वाटलं का? आणि काही सवयी अशा वाटल्या का? जर या थोड्या बदलल्या तर नात्यांमध्ये खूप फरक पडेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितल्या गोष्टी कोणाला कमी लेखण्यासाठी नाही, तर या तुमच्या मनापासून दिलेला एक प्रामाणिक आणि प्रेमळ आरसा आहे. कारण हे वर्तन तुम्हाला वाईट माणूस बनवत नाही. या सवयी म्हणजे नकळत होतात, ज्या आपण जाणीवे पलीकडे अंगीकारतो आणि जेव्हा त्या दिसायला लागतात तेव्हाच खरी ताकद दिसते. माझ्या लक्षात आलंय, मी अजून चांगलं करू शकतो, माझ्यात अजून वाढण्याची तयारी आहे. खरं तर आदराने वृद्धत्व स्वीकारणं म्हणजे भूतकाळाला चिटकून बसणं नाही किंवा नव्या बदलांना विरोध करणं नाही, पण प्रत्येक नव्या दिवसाला शांत, समंजस आणि सजग मनाने सामोरे जाणं. अशी एक शक्ती जी अजूनही नवीन नात्यांना समजावून घेते, अजूनही शिकायची इच्छा ठेवते आणि इतरांच्या आयुष्यात थोडी ऊब, थोडा आधार बनून राहते. म्हणून पुढे जाताना हे सर्व विचार लक्षात ठेवा. जणू एखादी चेकलिस्ट म्हणून नाही, तर अशी सौम्य आठवण म्हणून, जी तुम्हाला आठवण करून देईल की मी अजूनही जगात मोलाचं योगदान देऊ शकतो. मी अजूनही संबंध, सन्मान आणि प्रेरणा देऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच उशीर झालेला नसतो. जगात आपण कसे वागतो हे बदलण्यासाठी प्रत्येक क्षण नवीन संधी घेऊन येतो. बोलण्याची पद्धत, ऐकण्याची जाणीव, कपड्यांचा थोडा साज, विनोदामागची भावना किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेला आधार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं स्वतःविषयीचं आणि लोकांचं तुमच्याविषयीचं दृष्टिकोन पूर्ण बदलू शकतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे याबद्दल काय विचार आहेत तेही मांडायला विसरू नका.